तर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा पुणे दौऱ्यावर असून त्यांच्या हस्ते आज टिळक स्मारक न्यासाचा यंदाचा लोकमान्य टिळक पुरस्कार राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांना प्रदान करण्यात येतोय। या कार्यक्रमाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह विविध नेते सुद्धा उपस्थित राहणार आहेत। काल रात्री अमित शहा पुण्यामध्ये आलेले असून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांचं स्वागतही केलं। दरम्यान आज अमित शहा सारसबाग परिसरातील अण्णाभाऊ साठे यांच्या स्मारकाला अभिवादन करणार आहेत। त्यानिमित्त पोलिसांचा मोठा बंदोबस्त सुद्धा तैनात केला गेला। लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची आज जयंती आहे आणि याच निमित्तानं आज आपण सारसबाग परिसरातल्या सारसबागेच्या समोर असलेल्या लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचं जे स्मारक आहे या स्मारक परिसरामध्ये आलेलो आहोत। फुलांची आकर्षक अशी सजावट या ठिकाणी करण्यात आलेली आहे आणि आपण पाहतोय की सगळे लोक या ठिकाणी दाखल होत आहेत आणि अभिवादन जे आहे ते अण्णाभाऊंच्या या स्मारकाला केलं जात आहे। 106वी जयंती आहे आणि या निमित्तानं आज जेव्हा केंद्रीय गृहमंत्री अमित शहा पुण्यात आहेत ते देखील याच ठिकाणी अण्णाभाऊंच्या या स्मारकाला अभिवादन करण्यासाठी येणार आहेत। त्यांच्यासोबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसही असतील। या सगळ्या परिसरात पोलिसांचा मोठा बंदोबस्त, सुरक्षेच्या दृष्टीनं मोठी तयारी पोलिसांकडून सध्या केली जाते। साधारण 11:30 वाजताच्या दरम्यान केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अन्य मान्यवर या ठिकाणी सारसबाग परिसरामध्ये अण्णाभाऊंच्या या स्मारकाला अभिवादन करण्यासाठी पोहोचणार आहेत। व्हिडिओ जर्नलिस्ट सचिन कांबळे समित ज्ञानेश्वर चौतमल, पुढारी न्यूज, पुणे।